नमस्कार. आपण सामसंगीत आणि गांधर्व संगीत या नादब्रह्म या मालिकेमध्ये पाहत होतो. या पहिल्या ह्याच्यात पूर्वी जो आपण सामसंगीताविषयी जे बोललो, त्यात थोडंसं आणखीन मला काही सांगायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सामसंगीत आणि गांधर्व संगीत याविषयी अभ्यास करण्याची जी प्रेरणा होती, ती आमचे तीर्थस्वरूप काका अर्थात डॉक्टर ब.स. येरकुंटवार यांनी मला दिली. या हां. विषयी जास्त आणखीन सखोल अभ्यास करून अ, नागपूर विद्यापीठात मी ती पदवी आचार्य पदवी मिळवावी अशी माझी पण इच्छा होती आणि त्यांची पण होती. पण काही कारणास्तव ते अ, होऊ नाही शकलं. अभ्यास मात्र त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी बराच केला होता आणि त्याचाच थोडासा उपयोग आता आमचे गुरुमाऊली भाऊ यांनी मला म्हटल्यानंतर मी ते सांगू शकत आहे. दुसरं म्हणजे आमचे भैयाजी वझलवार, पंडित भैयाजी वझलवार हे आमचे अतिशय उत्तम असे गुरु होते, की ज्यांनी स्वर आणि लय या 2 गोष्टी आम्हा विद्यार्थ्यांकडून अतिशय उत्तम रीतीने त्या करून घेतल्या होत्या. म्हणजे आमच्याजवळ तालवाद्य कुठलंही नसलं, स्वरवाद्यही कुठलंही नसलं, तरी सुद्धा आमचे स्वर आणि ताल त्यांची शिकवण्याची जी पद्धत होती, त्याच्यामुळे ते इतके अगदी अंगात आपल्या मुरली म्हणतात लय, तशासारखं आम्हाला ते झालेलं होतं. हां, थोडासा मी विषयांतर एवढ्यासाठी केलं, की या दोघांनाही मी मनःपूर्वक वंदन करून आजचा भाग सुरू करते. आज आपण ग सामगायनाविषयी मागच्या भागांमध्ये बघितलं होतं. त्याच्याच बद्दल थोडं आणखीन सांगायचं होतं, की सामगायनामध्ये मुख्य जो गायक असतो त्याला उद्गाता असं म्हणतात. हा उद्गाता काय असतो, की हा उच्च पट्टीतला अगदी उत्तम रीतीने गाणारा असा असतो. हं, आणि हं. महत्वाची गोष्ट म्हणजे ह्याला दोघं जण साथ देतात. त्याला म्हणतात प्रस्तोता, प्रतिहर्ता आणि तिसरा सुब्रमण्यम असतो. पण ते सगळे एकमेकांना साथ देणारेच असतात. सगळ्यात आणखीन त्यातून महत्वाची गोष्ट, हा जो उद्गाता असतो, याच्या घरचे स्त्रिया त्याच्या बाजूला त्याच्या भोवती बसलेल्या असतात आणि त्या आलापी वीणा, तंत्री वीणा अशी तारोवाद्य छेडत असतात आणि ते पण त्यांना साथ देत असतात. तेव्हा अतिशय उत्तम असं सामगायन त्या काळामध्ये होत होतं. आपण बघितलंच की सामगायनाची संहिता होत्या. एक गानग्रंथ होता आणि दुसरा होता अरण्यक. आता हा भाग नंतरचा येतो, पण त्याच्यापूर्वी मला आणखीन एक सांगायचंय, की पंचमहाभूत जी आहेत, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे जे आहेत, याचाच आपल्या शरीरामध्ये कसा अंतर्भाव आहे, की पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे सगळे आपल्या शरीरातच आहेत. आणि त्याच्यामुळे जे आपण काल बोललो, की लय आणि नाद हे दोन्ही आपल्या चराचर सृष्टीमध्ये किंवा आपल्या शरीरामध्ये सगळीकडे व्यापलेले आहेत. त्याचं कारणच असं, की पंचमहाभूत जशी ही पृथ्वीमध्ये जिकडे-तिकडे चराचर सृष्टीत आहेत, तशी ती आपल्यामध्ये पण आहेत. आणि त्याच्यामुळे काय होतंय, की लय आणि नाद ह्याचा निसर्गाशी असा अन्योन्य असा संबंध आहे, की ज्यावेळेला आपण कुठलंही बोलणं म्हणा, चालणं म्हणा किंवा कोणतीही क्रिया म्हणा, ही ज्यावेळेला आपण करतो, त्याच्यात एक लय असते. म्हणजे एकसारखी जी होणारी क्रिया असते, त्याला आपण लय असं जर म्हटलं, तर ती क्रिया एकसारखी होत असते. ती कुठे मध्येच थांबते, मध्येच चालू होते, असं नाही होत. आपण बोलायला लागलो तो एकसारखं बोलतो. आता मी जे बोलते हे मी एकसारखं बोलते, मध्येच थांबली, मध्येच बोलली, तर ते बरोबर नाही वाटणार. त्या बोलण्याला माझा एक नाद आहे. तो नाद देखील एका विशिष्ट स्तरावर, उंचीवरून तुम्हाला ऐकायला येतोय. मी जर मध्येच नाद उंचावला किंवा मध्येच खाली केला, तर ते थोडंसं ॲबनॉर्मल वाटेल ऐकायला. म्हणून नाद आणि लय ही जशी सगळ्या पंचमहाभूतात भरलेली आहे, ती आपल्या शरीरात आहे. आणि म्हणून संगीत हे अगदी सर्वदूर किंवा सगळीकडे व्यापलेलं आहे. इतकंच काय आपण जगाच्या पाठीवर कुठेही गेलो, तरी एक लक्षात येतं, की ह्या संगीताचा जिथे सगळीचकडे आपल्याला अनुभव येत असतो. आता पाश्चात्य लोकांमध्ये पाश्चात्यांचं जे संगीत आहे, ते हार्मोनीवर बेस आहे आणि आपलं जे संगीत आहे, म्हणजे भारतीय संगीत हे मेलोडियस आहे. आता हार्मोनी आणि मेलोडी ह्या 2 गोष्टींचा थोडासा जर विचार केला, तर हार्मोनी म्हणजे एकाच वेळेला अनेक स्वर वाजवले जातात. त्याला हार्मोनी म्हणतात. त्यांचा एकमेकांशी संबंध असतो.
ते असे एकदम ऑफहँड कसेही नाही वाजवत. एकमेकांना ते पूरक असतात. पण मेलोडीज जे असतं, मेलोडियस जे गाणं असतं, त्याच्यात काय असतं, एका स्वरावरून दुसऱ्या स्वरावरती आपण आवाज कुठेही न तोडता, न त्याच्याशी दुरावता घर्षणाने असा येतो. त्या घर्षणामध्ये अनेक मधले स्वर देखील लागतात आणि त्या स्वरांचा जो कणस्वर ज्याला म्हणतो आपण, त्या स्वरांचा त्या मधल्या भागातला जो आवाज असतो, त्याच्यात त्याचा उपयोग होत असतो आणि ते अतिशय गोड वाटतात कानाला. आणि पुढे आपण जे रागगायन किंवा गायन पाहणार आहोत, त्याच्यामध्ये हे अत्यंत महत्त्वाचं असतं, की तुम्ही नुसताच सुटे-सुटे जर स्वर म्हटले, तर त्याचा परिणाम होत नाही. पण तोच स्वर एका स्वरापासून दुसऱ्या स्वरापर्यंत घर्षणाने जर तुम्ही आणला, तर आपल्याला लक्षात येईल, की त्याच्यात एक प्रकारचा काय म्हणतात त्याला माधुरी आहे. मेलोडी म्हणजे माधुर्य म्हणता येईल आणि ते माधुर्य इतकं सुंदर असतं, की त्यात मधले स्वर कसे घेतले गेलेत, काय घेतले गेलेत याचा देखील आपल्याला अंदाज येत नाही, पण ते खूप छान वाटतं. आता सामगायनाच्या वेळेला आपण आत्ताच बघितलं, की काय म्हणतात त्याला उद्गाता हा मुख्य असतो. प्रस्तोता, प्रतिहर्ता आणि सुब्रह्मण्यम पण एक असतो. ते सगळे एकत्र त्यांच्याशी त्यांचा एकमेकांशी अतिशय घनिष्ठ असा सुसंवाद असतो आणि त्यानुसार ते एकत्र गायला जात असतं. याचबरोबर काय झालं, की याच्यात भक्तिरसाचा जास्त उपयोग असतो. भक्तिरस म्हणजे कसा, की कोणत्या देवतेला आवाहन करायचं आहे, काय करायचंय, त्या दृष्टिकोनातनं ही त्यांची संहिता बनलेली असते. म्हणून सामगायनाच्या संहिता ह्या 2 सांगितलेल्या आहेत. एक गानग्रंथ आहे आणि दुसरा अरण्यक आहे. आता गानग्रंथ हा साधारणतः यज्ञवेदीजवळ गायला जात असे. कारण की त्याच्यामुळे बरेचदा आपण पाहतो की भक्ती संगीताचा जास्त त्याच्यामध्ये उपयोग केलेला आहे. आणि अरण्यक हे काय होतं, तर हे दूर-दूरच्या ठिकाणी गायला जात असे. म्हणजे अरण्यातच गायला जात होता असं नाही. जिथे कुठे वस्ती असेल, जिथे कुठे काय म्हणतात त्याला लोकवस्ती किंवा तिथे तिथली संस्कृती, तिथली भाषा, तिथलं रीतिरिवाज, चालीरीती हे सगळं जिथे कुठे असं स्थिर झालेलं असेल, त्याही काळामध्ये ते होतंच आणि त्यावेळेला तिथे जिथे कुठे ते गायला जायचं, त्याला अरण्यक असं म्हणत होतात. आता जसं आपण म्हणतो, की हे अरण्यक, तर ह्याची पाळंमुळं आपल्याला लोकसंगीतात दिसतात. ज्यावेळेला लोकसंगीत हे वाढायला उत्पन्न झालं किंवा त्याचं प्रगती झाली, तर ती आपल्याला लोकसंगीताची पाळंमुळं ह्या अरण्यामध्ये रुजलेली दिसतात आपल्याला. कारण लोकसंगीत म्हटल्यानंतर त्याच्यात आपण बघतो, की त्या देशाची, प्रांताची संस्कृती, त्याच्यानंतर रीतिरिवाज, तिथल्या भाषा, तिथले सगळ्याच गोष्टी त्या गीतांमधून आपल्याला लक्षात येतात. लोकसंगीतामध्ये सुद्धा 3 किंवा 4 स्वरांचाच उपयोग केला जातो. त्याच्याशिवाय ते संगीत जास्त स्वरांचं नसतं. सप्तस्वर जरी असले, ते उपयोगात आणतात, पण ते फार कमी आणतात उपयोगात. हे त्या अरण्यक गीतांमधून आपल्याला लक्षात येतं, की तिथून ह्याची सुरुवात आहे आणि मग ते पुढे-पुढे आपल्याला लोकसंगीतामधून दिसतं. आता लोकसंगीताच्या ह्या धून पण असतात. जसं मिश्र मांड आहे, गारा आहे, मिश्र खमाज आहे, मिश्र पिलू आहे. या रागांमधून ह्या लोकसंगीताच्या धून आपल्याला दिसतात आणि पुढे-पुढे त्या लोकसंगीतामध्ये आपल्याला सप्तस्वरांचा उल्लेख ह्यात विशेष करून त्या-त्या ऋतूनुसारही हे लोकसंगीत गायलं जातं. जसं पावसाळ्यात वेगळं असतं. चैती, कजरी हो हे जे प्रकार आहेत ना, हे त्या-त्यानुसार गायले गेलेले आहेत. ते सगळे लोकसंगीताचेच प्रकार आहेत. आणि ते आपल्या काय म्हणतात त्याला आपल्या उत्तर हिंदुस्थानी संगीतामध्ये ते नंतर रुजले आणि ते वाढत गेले. दक्षिण हिंदुस्थानी संगीतामध्ये मात्र अजूनही सामगायनाचा जो मूळ गाभा जो असेल आपण म्हणतो, तो आजही तिथे विशिष्ट पद्धतीने पाळला जातो. इतकंच काय, सामगायकांनी खाण्यापिण्याचे सुद्धा पथ्य काय पाळावे, हे देखील त्या गानग्रंथांमधून किंवा सामगायनाच्या जो गाणारा उद्गाता जो असतो, त्याच्यासाठी लिखित असे आहेत. आणि आपल्याला कल्पना नसेल, पण ते इतकं काय म्हणतात त्याला समृद्ध आणि अतिशय काय उच्च कोटीला गेलेलं संगीत होतं सामगायन, की त्याच्यामध्ये वाद्य, ताल सगळं होतं आणि सगळंच अतिशय उच्च कोटीचं होतं. आता सामगायनानंतर आपण बघतो, की ते गायन हळू लोप होत गेलं. सामगायनाच्या वेळेलाच मी त्या दिवशीही बोलले, की गंधर्व गायन देखील होतं. पण गंधर्व गान हे आहत, अनाहत नाद, अनाहत नाद ज्यांना ऐकायला ते अशा ऋषीमुनींच्या त्यांच्यासाठी होतं. देव गंधर्वांसाठीच ते विशिष्ट करून
यज्ञच्या वेळेला ते गायला जात असे. पण हळू ते देखील लोप होत गेलं आणि सामगायन सुद्धा का लोप होत गेलं? कारण ऋषी-मुनींवरती असुरांचा आणखीन अनेक अशा लोकांचा अत्याचार वाढत गेला आणि त्यांना ते यज्ञयाग करणं शक्य होत नव्हतं. आता यज्ञयाग करणं ज्यावेळेला शक्य झालं नाही, त्यावेळेला त्यांनी साधारणतः दुसरा मार्ग पत्करला आणि ते नंतर मंदिरातून ते आपलं गायन हे गायला लागले. मंदिरातून ज्यावेळेला त्यांनी हे गाणं सुरू केलं, तर असं लक्षात येतं, की त्याच्यात जास्त करून भक्तिरसच होता आणि मंदिरातल्या ह्या पहिले तिथे सामच गात असत, पण नंतर त्याच्यात फरक होत नंतर आपण लक्षात येतं आपल्याला, की मंदिरातून ध्रुपद शैली, धमार शैली ही जास्त प्रमाणात उत्क्रांत झाली. आता ध्रुपद शैली काय होती, धमार शैली काय होती, याचा आपण विचार करूच. पण प्रथम आपल्याला हे पाहावं लागेल, की ध्रुपद आणि हे ध्रुपद म्हटल्यानंतर काय, ध्रुवपद आपण जे असं म्हणतो की नाही, तर ध्रुवपद नुसतं नसतं, तर त्याच्यात अस्थायी, अंतरा, संचारी आणि अभोग असे 4 प्रकार त्यात सांगितलेले आहेत. आता ते पहिला प्रकार ध्रुवपदाचा झाला आणि नंतर अस्थायी, अंतरा, संचारी, अभोग हे असे 4 प्रकार क्रमाने त्याच्यामध्ये येत असत. या क्रमालाच त्यानुसारच ते गात असत. जसं आपण म्हणतो ना, की सामगायनामध्ये वेगवेगळे साम गात असत. त्यानुसार त्या ऋषीमुनींनी हे थोडंसं त्याच्यामध्ये आणलेलं आपल्याला लक्षात येतं. त्याचा असा काही कुठे लिखित उल्लेख जरी नसला, तरी ती उत्क्रांतीची होत गेलेली आहे. ती याच नुसार झालेली दिसते आपल्याला. आता हे जे झाल्या त्याच्यानंतर ध्रुपद गायन हे काय होतं, की एकपटीमध्ये जसं आपण लयकारी म्हणतो. तर एकपटीमध्ये ज्यावेळेला हे ध्रुपद गाणं गात असे, म्हणजे आता जसं एका विशिष्ट लयीमध्ये ते चालू आहे आणि त्याच्यानंतर त्याची लयकारी होत असे. लयकारी होत होती म्हणजे काय? तर एका मात्रेत 2 मात्रा, एका मात्रेत 3 मात्रा, एका मात्रेत 6 मात्रेपर्यंत त्याची लयकारी होत होती. म्हणजे 1, 2, 3, 4 पहिल्यांदा 1, 2, 3, 4 असं जे ही लय असेल तर 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2 अशी दुप्पट व्हायची. मग 1, 2, 3, 1, 2, 3, 1, 2, 3 अशी तिप्पट व्हायची किंवा 1, 2, 3, 4, 1, 2, 3, 4 अशी चौपट. 1, 2, 3, 4, 5, 6, 1, 2, 3, 4, 5, 6 अशी 6 पट. त्यासाठी त्याची सुरुवातीची लय ही ठाय लय घेतली जात असे. ठाय म्हणजे काय? अतिशय धीमी लय घेतली जात असेल. दुसरं असं, की धमार हा जो प्रकार आहे, हा प्रकार साधारणतः राधाकृष्णाच्या लीला म्हणा किंवा भक्तिसंगीत ह्याच्याच वरती गायला जात होता आणि धमार हा आपण जर संगीताची व्याख्या बघितली, त्याच्यात आपण काय बघितलं, गीत, वाद्य आणि नृत्य या तिन्हीचा एकत्रित संकलन ते त्याला संगीत म्हणतो. तर धमार ह्याच्यामध्ये साधारणतः नृत्याचे बोल जास्त करून घेत होते. धीट धीट धा धा कीट तिकट धमार हा तालातच धमार हा प्रकार गातात. धमार प्रकार हा फक्त धमार तालातच गातात. तर त्याचे बोलच असे आहेत. धीट धीट धा ग तीट तीट ता हे साधारणतः बोल नृत्यामध्ये घेतले जातात. म्हणजे त्या भावना पण होत्या, अभिनय पण होता आणि नृत्य पण म्हणजे लय पण होती. तर धमार हे साधारणतः असं अशा रीतीने गायलं जात होतं. पण त्याच्यात सुद्धा लयकारी होती. त्याच्यातही जसं आता मी द्रुपदाची सांगितली, तशी त्याच्यात सुद्धा लयकारी होती. आता महत्वाची गोष्ट ही आहे, की ध्रुपदाला मुख्यतः चौताल, सुलताल, मत्तताल 28 मात्रांचा ब्रह्मताल देखील ध्रुपदासाठी वापरत असत. आता हा ज्यावेळेला वाजवून आणि गाणं होत होतं, 28 मात्रा एका वेळेला म्हणणं किती कठीण होतं. म्हणून त्याच्यात त्यांनी नंतर ध्रुपद, दुप्पट, तिप्पट, चौपट असा प्रकार त्यांनी नंतर 28 पैकी काही भाग म्हणायचा, मग दुप्पट करायची. त्याचा संचारीमध्ये काही म्हणजे अस्थायी, अंतरा, संचारी, अभोग हे जे ध्रुपदाचे 4 भाग त्यांनी सांगितले, त्यात हे वेगवेगळ्या पद्धतीने ते गात असत. कधी स्थायीचा एकपट असेल तर संचारीची, अभोगीची, दुप्पट-तिप्पट असंही दाखवत असत. असं दाखवता येते आणि ती गणिताने ते जे त्याचं तालाचं जे आहे ते गणितसिद्ध असं गणित असतं आणि त्या गणितानुसार त्या मात्रेनुसार दुप्पट कुठून सुरू होते, तिप्पट कुठून सुरू होते, चौपट कुठून सुरू होते हे ठरलं जातं. आणि त्यानुसार ते दुप्पट, तिप्पट, चौपट ध्रुपदात म्हटलं जाते. धमारमध्ये मात्र जास्त करून हा एकपटीतच दुपटीतही म्हणतात. पण त्याच्यामध्ये असं क धीट धीट धा ग तीट असा हा जो भाग आहे,
हा भाग म्हणताना विशेष करून नृत्याची आपल्याला आठवण येते आणि बरेचदा आपण पाहतो की नृत्य करणारे अशाच बोलांचे ताल वापरले जातात त्याच्यामध्ये. आणखीन एक महत्वाची गोष्ट ह्याच्यात आहे, की ज्यावेळेला आपण हे ग तिट तिट ता म्हणतो किंवा चौताल कसा आहे धा धा दिनता किटदा दिनता तिटकत गदी गदा. हे जे आपण म्हणतो, ते ह्या तालांचा बाज हा खुला बाज आहे. याला म्हणतात तालाचा खुला बाज आणि तालाचा बंद बाज जो आहे, त्याला आपण काय म्हणू तबल्यावर तो ताल वाजवला जातो. आता तबल्यावरती साधारणतः अशा पद्धतीने ताल वाजवले जातात. धा, धा, दिन, ता, किट, धा, 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 धा दिन दिन्ना, धा दिन दिन्ना, धा तीन तिन्ना, ता दिन दिन्ना. तर हे असं बोल वाजवले जातात. पण ह्याच्यामध्ये मात्र थापेदी असा मृदंग म्हणा किंवा पखवाज म्हणा, हा दोन्हीकडून असा थाप वाजवून ग, ती, ट, ता अशा पद्धतीने ते वाजवले जातात. तर हा खुल्ला बाज आणि बंद बाज हे 2 बाज तालाचे वाजवण्याचे आहेत. हे बंद बाज तर आपण पाहतो की हा ख्याल गायकीमध्ये किंवा छोटे ख्याल, मोठे ख्याल या सगळ्यांसाठी किंवा ठुमरी, दादरा ह्याच्यासाठी वापरला जातो. परंतु खुल्ला बाज हा साधारणतः या ध्रुपद धमार गायकीसाठी वापरला जातो. धा, धा असे तबल्यावरती असे ते आहेच करतात. आता तबला वाजवतात. पण पूर्वी पखवाज होता त्यावेळेला ते दोन्ही भाग हाताने असा हात पंजा असा खुला असायचा, बंद नसायचा आणि म्हणून त्याला खुला बाज आणि बंद बाज असं म्हणायचे. या ज्या 2 गोष्टी ह्याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाच्या आहेत. सामगायन हे यज्ञवेदींजवळचं मंदिरात जे आलं, ते हळू मंदिरात आल्यानंतर त्याच्यात हे असे अ, फरक होत गेले. त्याच्यामध्ये काय म्हणतात आपण त्याला उत्क्रांती होत गेली आणि त्याची अशा पद्धतीने आपण सामगायन हे नंतर प्रचारात येत गेलं आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की सामगायनामध्ये भक्तिरस हा विशेष करून जास्त सामगायनात जसा होता, तसा ध्रुपद आणि धमार गायनातही होता. भगवंताच्या वेगवेगळ्या लीला असायच्या किंवा त्यांच्या राधाकृष्णाच्या लीला असायच्या किंवा आणखीन एखाद्या विष्णूचं म्हणा किंवा एखाद्या शंकराचं म्हणा किंवा कसं असं त्यांचं वर्णन असं त्या ध्रुपदामधून किंवा राधा होदी खेळत सखी मोहन राधे असं काही असायचं किंवा अशा पद्धतीचा गीतं त्याच्यामध्ये असायचे. आणि हे शब्द अतिशय मोहक असायचे, अतिशय सुंदर असायचे. शब्द म्हणजे स्थायी, अंतरा, संचारी, अभोग याच्यात आपल्याला शब्दांचा प्राबल्य खूप नव्हतं. थोडे गीत हे खूप नसायचं. पण त्या गीताला आळवण्यासाठी म्हणून जे काही वापरलं जात होतं, आलापी केली जात होती किंवा लयकारी वापरली जात होती, त्याच्यामध्ये देखील त्याचा उपयोग होत होता. सुरुवातीला नोम तोम ही ध्रुपदाची गायकीचा आपल्याला डागर बंधूंचं ध्रुपद गायन आपण ऐकलं किंवा आणखीन हे ध्रुपद गायक जे होऊन गेले त्यांचं आपण जर ऐकलं तर लक्षात येतं, की ध्रुपद गायकीची सुरुवात ते नोम तोमच्या आलापीने करतात. आता एक लक्षात घ्यायचे, की नोम तोम आलापी का करावी? काय करायला म्हणजे करणं का त्यांना गरजेचं वाटत होतं? त्याचं कारण असं आहे, की तो राग ज्यावेळेला तुम्ही सांगता, स्पष्ट करता, तर तुम्ही सा रे ग म असं म्हणण्यापेक्षा नोम तोम असं ज्यावेळेला म्हणत राहतात, त्यावेळेला एक ह्याचाही मूळ आपल्याला सामगायनात दिसतं, की सामगायनातले मुख्य जे स्वर होते, उदात्त, अनुदात्त आणि स्वरित त्याच्याशी ह्याचा संबंध दिसतो, की उदात्तो, ऋषभदैवतो जे आपण काल बोललो, तर त्याचा आणि ह्याचा असा एक विशिष्ट संबंध आहे, की नोम, तोम विशिष्ट पद्धतीनेच ते म्हणायचे आणि नोम तोम त्याच्यात देखील त्या नोमतोममध्ये सुद्धा त्यांची लयकारी असायची आणि त्यानंतर मात्र ते ध्रुपदच्या शब्दांकडे यायचे आणि ध्रुपद गायन सुरू होत होतं. म्हणजे नोमतोम करताना सुद्धा लय होती त्याला. विशिष्ट लयीमध्येच ते होत होतं. त्याच्यात लयकारी पण होती आणि अशा रीतीने ध्रुपद आणि धमार गायनाची शैली ही आपल्याला लक्षात येते, की मंदिरातून उत्क्रांत झाली किंवा तिचा विकास झाला. यानंतर मात्र आपलं जे संगीत आहे, तर जास्त करून काय झालं, की उत्तर भारतामध्ये मुस्लिमांची आक्रमणं जास्त झाली आणि त्यामुळे तिथलं संगीत हे बरचसं मुस्लिम लोकांच्या जे येणारे होते, गुलाम म्हणा किंवा पठाण म्हणा, ह्या सगळ्या लोकांनी जे आणलं संगीत, ते त्यांचंही काही विशिष्ट संगीत होतं आणि त्यानुसार त्याचा परिणाम आपल्या ह्या संगीतावर झाला आणि नंतर मग ख्याल गायकी आपल्या
ह्याच्यामध्ये प्रचारात आली. ती ख्याल गायकी राजाच्या दरबारात होत असे आणि राजदरबारामध्ये जेव्हा ती ख्याल गायकी व्हायची, तर निश्चितच राजाच्या मनोरंजनासाठी, की राजा खुश तर प्रजा खुश यानुसार ती गायकी त्यांना खुश करण्यासाठी किंवा त्यांच्या काय म्हणतात त्याला त्यांचा आदर ठेवण्यासाठी म्हणून ती गायली जात होती. त्यावेळेला त्यांच्यात नर्तकी पण असायच्या. त्यावेळेला वाद्य वाजवणाऱ्या पण स्त्रिया असायच्या आणि हे सगळं ख्याल गायकीमध्ये नंतर येत गेलं. ख्याल गायकी काय होती? कशी होती? याचा विचार आपण पुढच्या भागात करूया. नमस्कार.